दशक 20वा समास 9वा सूक्ष्म निरूपण. श्रीराम. मृतिका पूजन करावे आणि सवेची विसर्जावे, हे माने ना स्वभावे अंतःकरणासी श्रीराम. देव पूजावा आणि टाकावा, हे प्रशस्त न वटे जीवा, याचा विचार पहावा अंतर्यामी श्रीराम. देव करिजे ऐसा नाही, देव टाकीजे ऐसा नाही, म्हणून याचा काही विचार पहावा श्रीराम. देव नाना शरीरे धरितो, धरुनी मागुती सोडितो, तरी तो देव कैसा आहे तो विवेके ओळखावा श्रीराम. नाना साधने निरूपणे, देव शोधा या कारणे, सकळ आपुले अंतःकरणे समजले पाहिजे श्रीराम. ब्रह्मज्ञानाचा उपाये, समजल्या वीण देता नये, पदार्थ आहे मागे जाये ऐसे म्हणावे श्रीराम. सगट लोकांचे अंतरीचा भाव, मज प्रत्यक्ष भेटवावा देव, परंतु विवेकाचा उपाव वेगळाची आहे श्रीराम. विचार पाहता तगेना, त्यास देव ऐसे म्हणावे ना, परंतु जन राहेना काये करावे श्रीराम. थोर लोक मरोनी जाती, त्यांच्या सुरता करूनी पाहती, तैसीच आहे हेही गती उपासनेची श्रीराम. थोर व्यापार ठाकेना जनी, म्हणून केली रखतवाणी, राजसंपदा तयाचेनी प्राप्त कैची श्रीराम. म्हणून जितुका भोळा भाव, तितुका अज्ञानाचा स्वभाव, अज्ञाने तरी देवाधिदेव पाविजेल कैचा श्रीराम. अज्ञानासी ज्ञान न माने, ज्ञात्यास अनुमान न माने, म्हणून सिद्धांची एक खुणे पावले पाहिजे श्रीराम. माया सांडून मुळास जावे, तरीच समाधान पावावे, ऐसे न होता भरंगळावे भलतीकडे श्रीराम. माया उल्लंघाया कारणे, देवासी नाना उपाय करणे, अध्यात्म श्रवण पंथेची जाणे प्रत्ययाने श्रीराम. ऐसे न करिता लौकिकी, अवघीच होते चुकामुकी, स्थिती खरी आणि लटकी ऐसी ओळखावी श्रीराम. खोट्याचे वाटे जाऊ नये, खोट्याची संगती धरू नये, खोटे संग्रही करू नये काही एक श्रीराम. खोटे ते खोटेची खोटे, खऱ्यासी तगे नात बालटे, मन अधोमुख उफराटे केले पाहिजे श्रीराम. अध्यात्म श्रवण करीत जावे, म्हणजे सकळ काही फावे, नाना प्रकारीचे गोवे तुटोनी जाती श्रीराम. सूत गुंतले ते उकलावे, तैसे मन उगवावे, मानत मानत घालावे मुळाकडे श्रीराम. सकळ काही कालवले, त्या सकळाचे सकळ झाले, शरीरी विभागले सकळ काही श्रीराम. काय ते येथेची पहावे, कैसे ते येथेची शोधावे, सूक्ष्माची 14 नावे येथेची समजावी श्रीराम. निर्गुण निर्विकारी एक, ते सर्वाठाई व्यापक, देहामध्ये ते निष्कळंक आहे की नाही श्रीराम. मूळ माया संकल्परूप, ते अंतःकरणाचे स्वरूप, जड चेतवी चैतन्य रूप, तेही शरीरी आहे श्रीराम. समान गुण गुणसाम्य, सूक्ष्म विचार तो अगम्य, सूक्ष्म साधू जाणत प्रणम्य तया समस्तासी श्रीराम. द्विधा भासते शरीर, वामांग दक्षिणांग विचार, तोची अर्धनारी नटेश्वर पिंडी ओळखावा श्रीराम. तोची प्रकृती पुरुष जाणीजे, शिवशक्ती ओळखीजे, षड्गुणेश्वर बोलीजे तया कर्दमासी श्रीराम. तयासीच म्हणीजे महत्त्व, जेथे त्रिगुणाचे गूढत्व, अर्धमात्रा शुद्ध सत्व गुणक्षोभिणी श्रीराम. त्रिगुणे चालते शरीर, प्रत्यक्ष दिसतो विचार, मुळींच्या कर्दमाचे शरीर ऐसे जाणावे श्रीराम. मन माया आणि जीव हाही दिसतो स्वभाव, 14 नामाचा अभिप्राव पिंडी पहावा श्रीराम. पिंड पडता अवघेची जाते, परंतु परब्रह्म राहते, शाश्वत समजोन मग ते दृढ धरावे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास 9वा समाप्त. दशक 20वा समास 9वा सूक्ष्म निरूपण. श्रीराम. मातीची मूर्ती करून तिची पूजा करावी आणि परत स्वतःच तिचे विसर्जन करावे, हे साहजिकच अंतःकरणाला पटत नाही. देवाची पूजा करावी आणि नंतर तो टाकून द्यावा, हे जीवाला प्रशस्त वाटत नाही. म्हणून या संबंधी अंतःकरणात विचार करून पहावा. देव म्हणजे असा काही पदार्थ नाही जो निर्माण करता येतो, किंवा देव असाही नाही जो टाकून देता येतो. म्हणूनच या गोष्टीचा नीट विचार करून पाहिला पाहिजे. देव म्हणजेच अंतरात्मा नाना शरीरे धारण करतो आणि नंतर ती सोडतो. तरी हे करणारा देव आहे तरी कसा, हे विवेकाने ओळखावे. देवाचा शोध घेण्यासाठी अनेक साधना आहेत, निरूपणे आहेत, पण आपण आपल्या अंतःकरणात सर्व काही समजून घेतले पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा उपदेश योग्य अधिकारी असल्याशिवाय देता येत नाही. तो काही एखादा पदार्थ नव्हे की ये आणि घेऊन जा असे म्हणावे. सर्वांनाच सरसकट वाटत असते की मला प्रत्यक्ष देव भेटावा, पण नुसता असा भाव अंतरात असून भागत नाही. त्यासाठी विवेकाचाच वेगळा उपाय करावा लागतो. विचार करून पाहिले असता जो टिकत नाही त्याला देव असे म्हणवत नाही.
पण लोकांना हे पटत नाही, याला काय करावे? थोर महात्मे मरून जातात तेव्हा सामान्य लोक त्यांच्या समाध्या अथवा मूर्ती वगैरे करून त्यांची पूजा करतात, कारण सामान्यतः उपासकाला प्रतीक लागत असते. उपासनेची गती ही अशीच आहे. एखाद्याने मोठा व्यापार करणे जमत नाही म्हणून शाईचा व्यापार करावा, तर त्याला राजसंपदा कशी प्राप्त होईल? म्हणून भोळा भाव म्हणजे तो अज्ञानाचा स्वभाव होय, आणि अज्ञानाने देवाधिदेवाची प्राप्ती कशी होणार? अज्ञानी माणसाला ज्ञान मानवत नाही आणि ज्ञानी माणसाला अनुमान मान्य होत नाही. म्हणून साधकाने सिद्धांताच्याच मार्गाने गेले पाहिजे. माया सोडून मुळाकडे म्हणजे परब्रह्मापर्यंत गेले तरच शाश्वत समाधान प्राप्त होते. तसे जर केले नाही तर भलतीकडेच भरकटत जावे लागते. मायेचे उल्लंघन करून देवाच्या प्राप्तीसाठी नाना उपाय करावे लागतात, पण अध्यात्माच्या श्रवणाच्या मार्गानेच, मनन निधिध्यासन करून अनुभवाच्या मार्गाने गेल्यानेच भगवंताची प्राप्ती होते. असे जर केले नाही तर लौकिक साधनाने देवाची प्राप्ती न होता चुकामुक होते. म्हणून खरी स्थिती आणि खोटी स्थिती नीट ओळखावी. खोट्याच्या वाटेला जाऊ नये, खोट्याची संगती करू नये, खोट्याचा संग्रह जरा सुद्धा कधी करू नये. खोटे ते अखेर खोटेच असते. ते केसभर सुद्धा खऱ्याची बरोबरी करू शकत नाही. मन हे माईक असल्याने त्याची स्वाभाविक प्रवृत्ती अधोमुख म्हणजे माया निर्मित दृश्याकडेच असते. साधकाने ही प्रवृत्ती बदलून त्याला परब्रह्माच्या अभ्यासाकडे, अनुसंधानाकडे वळवले पाहिजे. नित्य अध्यात्म श्रवण करीत जावे म्हणजे सर्व काही साध्य होते. नाना प्रकारचा गुंता तुटून जातो, सर्व समस्या नष्ट होतात. सूत गुंतले की ते जसे हळूहळू उकलावे लागते, त्याप्रमाणे मन उकलावे आणि मायेतून मोकळे करून त्याच्या कलाने घेत घेत त्याला मुळाकडे म्हणजे परब्रह्माकडे लावावे. 25 तत्वांच्या मिश्रणाने हे सर्व पिंड ब्रह्मांडादी झालेले आहेत, आणि हे पिंड ब्रह्मांडही नाना शरीररूपी स्थूल विभागाने नटले आहे. जे जे काही आहे ते याच शरीरात पाहावे. जे जे काही शोधावयाचे ते येथेच म्हणजे या देहातच शोधावे. सूक्ष्म अशा मूळ मायेची 14 नावे या देहातच समजून घ्यावीत. निर्गुण निर्विकार सर्वांठाई व्यापक असणारे एकमेव अद्वितीय ब्रह्म निष्कलंक असे या देहामध्ये आहे की नाही हे जाणून घ्यावे. मूळ माया ही संकल्पना असून तेच अंतःकरणाचे स्वरूप आहे. जडाला चैतन्य चेतविते ते चैतन्य रूपही शरीरातच आहे. समान गुण गुणसाम्य सूक्ष्म विचार त्यासच अगम्यही म्हणतात. पण जे साधू हा सूक्ष्म विचार जाणतात त्या सर्वांना माझा प्रणाम असो. आपल्या शरीरातही डावा उजवा विभाग असतो, त्यामुळे ते द्विधा भासते, पण वास्तविक ते एकच असते. तोच पिंडात अर्धनारी नटेश्वर होय. त्यालाच प्रकृती पुरुष म्हणून जाणावे अथवा शिवशक्ती म्हणून ओळखावे आणि त्या मिश्रणालाच षड्गुणेश्वर म्हणावे. त्यालाच महत्त्व असेही म्हणतात आणि तेथेच त्रिगुण गुप्त रूपाने असतात. अर्धमात्रा, शुद्ध सत्व आणि गुणक्षोभिणी ही नावेही त्यास दिली जातात. त्रिगुणाच्या योगेच शरीराचा व्यापार चालतो हे तर प्रत्यक्ष दिसून येते. मूळ मायेच्या कर्दमाचेच हे शरीर आहे हे जाणून घ्यावे. मन, माया आणि जीव असेही याला स्वाभाविकपणे म्हणतात. याप्रमाणे मूळ मायेच्या 14 नावांचा प्रत्यय पिंडाच्या ठिकाणी पहावा. पिंड पडताच सर्व काही जाते, परंतु फक्त परब्रह्म तेवढे राहते. म्हणून परब्रह्म एकच तेवढे शाश्वत आहे हे जाणून त्यालाच घट्ट धरून ठेवावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म निरूपण नाम समास 9 समाप्त.